जॉब्स 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 अंबड नाशिकमधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलिमार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी जागा. फिमेल 2 जागा. अनुभव 1 ते 3 वर्ष. चांगले कम्युनिकेशन स्किल्स, भाषा ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्लिश, कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक. पेमेंट 15,000 ते 30,000 क्षमता व अनुभवानुसार. तुमचा बायोडेटा CV या नंबरवर पाठवा. 90 11 71 0011 90 11 71 0011. शिवाचे, शंकराचे यांचे भक्ती पारायण गीतं ठेवायला पाहिजे. असं न करता जर प्राजक्ता माईला बोलून आपण जर नृत्याचा कार्यक्रम ठेवणार असेल, नक्कीच ते लांछनास्पद आहे. आज त्र्यंबकेश्वर में होने वाले जो नृत्यांगना का कार्यक्रम है, ये बड़ा ही निंदनीय है. मंदिर के अंदर त्र्यंबकेश्वर मंदिरातील नृत्याला जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णादेवनंद महाराजांचाही विरोध. नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्साही विश्वस्तांनी प्राजक्ता माळी यांचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला आहे. यामुळे देशभरातील भोले भक्तांच्या भावना दुखावल्या असून या कार्यक्रमाला द्वारका येथील जुन्या आखाड्याचे जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांनी संतप्त भावना व्यक्त करीत विरोध दर्शवलाय. मंगळवारी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिर परिसराला भेट दिली. त्यानंतर जाग आलेल्या विश्वस्तांनी या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी मंगळवारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे अर्ज केल्याने मंदिराचे विश्वस्त आणि प्रशासक कोणालाही जुमानत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणी साधू संतांसह नागरिक आक्रमक झाले असून प्रहार जनशक्ती पक्षानेही भक्तांच्या भावना दुखावणारा हा कार्यक्रम झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. मैं जगतगुरु सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरिजी महाराज, सूर्यपेट मुरली मंदिर, द्वारका, जुना अखाड़ा. आज त्र्यंबकेश्वर में होने वाले जो नृत्यांगना का कार्यक्रम है, ये बड़ा ही निंदनीय है. मंदिर के अंदर नमस्कार. कालपासून त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीचा जे उत्सवाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये एका 26 तारखेच्या प्रोग्रॅमबद्दल मी विरोध दर्शवलेला आहे. हा विरोध अतिशय सत्य आहे, खरा आहे. आणि एक गोष्ट आज मला सांगावीशी वाटते की एवढे धादांत हे ट्रस्टी खोटं कसं काय बोलतात. सरळ सरळ खोटं बोलले ते की प्राजक्ता माळीचा आम्हाला फोन आला. माननीय कैलास घुले आणि त्या CO मॅडम देवचक्के ह्या धादांत खोटं बोलल्या. खोटं बोलायचं काय कारण आहे? जर तुम्ही त्यांना फोन केला, प्राजक्ता माळींचा आज व्हिडिओ मी बघितला, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे. या सगळ्यांना जर असं खोटं नाटक करून काय कार्यक्रम घ्यायची म्हणजे गरज आहे? तर आज दिवसभरामध्ये असं घडलं की पुरातत्व विभागाचं आज इथे एक पथक त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालं. त्यांनी एक नोटीस दिलेली आहे. नोटीस दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मुजोर ट्रस्टी यांनी आता परवानगी मागितलेली आहे. त्र्यंबकेश्वरमधले कोणीही लोक या विरुद्ध बोलायला तयार नाही आहेत. पण हा जो चुकीचा पायंडा जे पाडत आहेत, सेलिब्रिटी आणून ते काहीतरी मनमानी करतायत, मुजोरी करतायत, याला माझा सक्त विरोध आहे. आज इतिहासामध्ये याची नोंद होईल. जरीही त्यांनी कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम बेकायदेशीर आहे, नियमबाह्य आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आज दोन्ही पत्र माझ्या ताब्यात आहेत. मी गेली 20 वर्ष झाले त्र्यंबकेश्वर देवस्थानचा लढा देते आहे. आणि हे जे खोटं नाटक करून इथे सगळं जो प्रकार चाललेला आहे त्याचा मी निषेध करते. आणि पेपरमध्ये बातम्या देतात माझ्या विरुद्ध, पण सत्य सत्य असतं शेवटी. आणि मी काही आज लढत नाही आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानची लढाई. माझी लढाई चालूच राहणार आहे. मी ह्या सगळ्यांचा खोटं बोलण्याबद्दल निषेध व्यक्त करते आहे. आणि परत सांगते एकदा की त्र्यंबकेश्वरमध्ये असं सेलिब्रिटींना आणून महाशिवरात्रीचा पर्व काल जो आहे त्यामध्ये असे कुठल्याही प्रकार तुम्ही चालू करू नका. त्र्यंबकेश्वरच्या लोक मूग गिळून बसलेले आहेत. त्यांना त्र्यंबकेश्वराच्या मंदिराबद्दल किंवा देवाबद्दल काहीही आस्था नाही आहे. ते बोलायला पुढे येत नाही आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचं फावलं आहे. तरी पण माझं त्र्यंबकेश्वर, माझा देव म्हणून मी कायम लढत राहणार. ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर. नमस्कार. उद्या 26 फेब्रुवारी महाशिवरात्र.
खरं तर महाशिवरात्र मोठा उत्सव आपला भारतीयांमध्ये साजरा केला जातो आणि महाशिवरात्र आणि त्र्यंबकेश्वर म्हटलं तर फार मोठं सूत्र आहे. मात्र ह्या महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये महाशिवपरमस्तु हे नृत्य करण्यासाठी प्राजक्ता माळी यांना बोलवण्यात आलेलं आहे. खरं तर प्राजक्ता माळी किंवा एखादी नटी एखादं नृत्य करत असेल तर त्याला विरोध करणं गैर आहे. पण मला असं म्हणायचं आहे का महाशिवरात्र आहे, त्र्यंबकेश्वर सारखं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि अशा ठिकाणी एखाद्या नटीला बोलून एखादा नृत्याचा कार्यक्रम करणं हे अशोभनीय आहे. तुम्हाला जर एखादा कार्यक्रमच करायचा आहे तर तुम्ही हरिभक्तन पारायणचे कीर्तनकार बोलवू शकता किंवा असे कित्येक लोक आहे का जे देवभक्तावर तुम्ही त्यांची भक्ती व्यक्त करू शकतात. अशांना न बोलवता प्राजक्ता माळी यांचं नृत्य ठेवणं याचा मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. खरं तर महाशिवरात्र आहे, शिवाचे शंकराचे यांचे भक्ती पारायण गीतं ठेवायला पाहिजे. त्यासाठी कित्येक व्यक्ती आपल्याला भेटणार. असं न करता जर प्राजक्ता माळीला बोलून आपण जर नृत्याचा कार्यक्रम ठेवणार असेल नक्कीच ते लांछनास्पद आहे. मी त्याचा विरोध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा, तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये. माऊली मंगल कार्यालय, लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा. बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या. संपर्क करा. VV करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ. मोबाईल नंबर 96 99 31 28 40, तसेच 98 50 89 28 92, तसेच 70 20 74 85 96. आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403. तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा.